आजची गोष्ट. दगड कोरणारा माणूस. आजची रात्र शांत आहे. आकाशात चंद्र हळूहळू चमकत आहे. थंड वारा अलगद झाडांच्या पानांना स्पर्श करत आहे. तुम्ही आरामात आहात, तुमच्या अंथरुणात शांत पडलेले. एक खोल श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. पुन्हा एकदा शांतपणे श्वास घ्या आणि अलगद सोडा. तुमचं शरीर हळूहळू सैल होत आहे. मन शांत होत आहे. आता आपण एक साधी, शांत आणि सुंदर गोष्ट ऐकूया. खूप वर्षापूर्वी डोंगराच्या पायथ्याशी एक छोटस गाव होतं. त्या गावात एक साधा माणूस राहत होता. तो होता दगड कोरणारा. दिवसभर तो मोठ्या दगडांवर काम करत असे. त्याच्या हातात हातोडा आणि एक छोटी छिन्नी. टक 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 दगडावरचे आवाज शांत डोंगरात घुमत असत. पण त्या माणसाच्या मनात एक विचार वारंवार येत असे. तो विचार असा: मी खूप छोटा आहे, माझ्यात काही खास नाही. जर मी राजा असतो तर लोक माझा सन्मान केला असता. आणि एके दिवशी जणू काही जादूच झाली. त्याची इच्छा पूर्ण झाली. तो राजा बनला. मोठा महाल, सोनेरी सिंहासन, त्याच्या पुढे नतमस्तक होणारे लोक. राजा आनंदात होता. त्याला वाटलं, आता मीच जगातला सर्वात शक्तिशाली माणूस आहे. पण एके दिवशी गरम उन्हाळ्याचा दिवस होता. आकाशात सूर्य खूप तेजाने चमकत होता. इतका की राजा देखील त्या उन्हापासून वाचू शकत नव्हता. त्याने वर पाहिलं आणि विचार केला, सूर्य माझ्यापेक्षा जास्त शक्तिशाली आहे. जर मी सूर्य झालो तर. आणि पुन्हा एकदा जादू झाली. तो सूर्य बनला. आता तो आकाशात चमकत होता. त्याच्या किरणांनी संपूर्ण पृथ्वी उजळली. पर्वत, नद्या, शेत सगळं त्याच्या प्रकाशाने उजळून निघालं. त्याला वाटलं, आता मीच सर्वात शक्तिशाली आहे. पण थोड्या वेळाने एक मोठा काळा ढग आकाशात आला. तो ढग सूर्याच्या पुढे गेला आणि सूर्याचा प्रकाश थांबला. सूर्याला आश्चर्य वाटलं. हा ढग माझा प्रकाश थांबवू शकतो? म्हणजे ढग माझ्यापेक्षा शक्तिशाली आहे. त्याने इच्छा केली आणि तो ढग बनला. आता तो हळूहळू आकाशात तरंगत होता. शांत, मऊ, मोठा ढग. पण अचानक एक जोराचा वारा आला. वारा त्या ढगाला इकडून तिकडे ढकलू लागला. ढगाला समजलं, हा वारा माझ्यापेक्षा शक्तिशाली आहे. मग त्याने इच्छा केली आणि तो वारा बनला. आता तो मुक्त होता. डोंगरावरून वाहणारा, झाडांच्या पानांना हलवणारा, समुद्रावर लाटा उठवणारा. पण वारा एक मोठ्या दगडी भिंतीवर आदळला आणि ती भिंत हललीही नाही. वाऱ्याने पुन्हा विचार केला, ही भिंत माझ्यापेक्षा मजबूत आहे. मग तो भिंत बनला. मोठी, मजबूत, शांत. त्याला वाटलं, आता माझ्यापेक्षा शक्तिशाली कोणीच नाही. पण काही वेळाने त्याला आपल्या पायाजवळ हलका आवाज ऐकू आला. टक टक टक. कोणीतरी त्याच्या दगडावर काम करत होतं. त्याला वेदना जाणवली. तो खाली पाहतो आणि काय दिसतं? एक माणूस.
हातात हातोडा आणि छिन्नी तो शांतपणे दगड कोरत होता. तोच तो साधा दगड कोरणारा. त्या क्षणी भिंतीला एक मोठं सत्य समजलं. ज्याला तो कधी छोटा समजत होता तोच खरं तर सर्वात शक्तिशाली होता. कारण प्रत्येक जगात एक अशी जागा असते जिथे कोणीतरी सर्वात ताकदवान असतो आणि त्या माणसासाठी दगडाचं जग हेच त्याचं साम्राज्य होतं. आता ही गोष्ट हळूहळू शांत होत आहे. जसं रात्रीचं आकाश शांत असतं, थंड वारा हळूवार वाहतो आणि दूर कुठेतरी झाडांच्या पानांचा आवाज येतो, तसंच तुमचं मनही आता शांत होत आहे. तुमचे विचार हळूहळू मंद होत आहेत. तुमचं शरीर पूर्णपणे आरामात आहे. आता शांतपणे डोळे मिटा. एक खोल श्वास घ्या आणि अलगद सोडा. तुम्ही सुरक्षित आहात. तुमचं मन शांत आहे आणि आता हळू, गोड, शांत झोप तुमच्याकडे येत आहे. शुभरात्री.